चराचरात वास करणारी गुरुदेव शक्ती, संविधानाचे विधाता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, क्रांती सूर्य महात्मा ज्योतिराव फुले, क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले, महाराष्ट्राचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज, आदरणीय मंच, महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेता, महाराष्ट्राचा धन्यवाद माननीय विजयभाऊ वडेट्टीवार आणि आमचे आदरणीय मार्गदर्शक संतोष सिंह रावत आणि आमचे सर्व मित्र, माजी नगरसेवक आणि माजी नगराध्यक्ष मित्रो, या 2 तारखेला जी 2 डिसेंबरला मतदान आणि निवडणूक होणार आहे उद्याची, ही निवडणूक क्रांतिकारी निवडणूक आहे, ही भ्रष्टाचार मुक्त निवडणूक आहे, तुम्हाला लोकांवर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध निवडणूक आहे. मी जे पोट तिडकीने सांगत आहे, हे बांधकाम करून जो पक्षवाढ आणि भाड्याचे टट्टू लावून जे आम्हाकडून जे काम करून घेत होते त्या विरोधात लढाई आहे. तुमच्यावर झालेल्या अन्यायाच्या विरोधात लढाई आहे. महाराष्ट्र सरकारचा जो पैसा इथे आणून अतोनात बर्बाद करण्यात आलेला आहे त्या विरोधात लढाई आहे. नगरपालिकेमधून काम करत असताना आपण भाऊंचा चेहरा समोर ठेवून जे नगरसेवक आणि नगराध्यक्ष इतके वर्ष झाली निवडून दिले, किती लोकांनी किती जनतेपर्यंत पोहोचले आणि किती लोकांचे कामं केली, आज तेच 9 चेहरे तुम्ही रिपीट केलात. अरे असे करत असताना थोडीशी तरी लाज बाळगली पाहिजे. नव युवकांना तुम्ही चान्स दिला पाहिजे, नवीन लोकांना चान्स दिला पाहिजे. कधी नगरपालिकेतून हा विचार केला नाही की आपण महिलांना किती रोजगार देऊ शकतो, युवकांना किती रोजगार देऊ शकतो, हा कधी विचार केला नाही. 5 कोटी 10 कोटी 50 कोटी 100 कोटीचे तुम्ही निविदा काढता आणि एका विशिष्ट समाजाची लोक त्यामध्ये फायदा घेतात आणि तेच लोक मोठे होतात आणि त्याच मोठ्या लोकांच्या गोळा करलेल्या थोडा थोडा जो सिमेंट रेती गिट्टी उरते त्या याच्याने तुम्ही मोठा भारी एवढा मोठा आयवश्य बंदी बांधता आणि त्याच समाजासाठी, अरे गरिबांसाठी केला का काही? गरिबांच्या मुलांसाठी केला का? बांधकामाची एवढी घाई केली आणि तो एवढा मोठा शाळा बांधून ठेवली आणि एका कॉलेजला नगरपालिकेने किरायाने द्यायची पाळी आली. कधी विचार केला का सीओ साहेबांना सांगून, नगराध्यक्षांना सांगून का गोरगरिबांची मुले मराठी शाळेमध्ये शिकतात? आज आमची ताकद आहे का? नगरपालिकेच्या शाळेमधून जर एक आपण कॉन्व्हेंटच्या धर्तीवर जर शाळा जर दिली असती तर ही वेळ आली असती का गरिबांची मुले मराठी शाळेत शिकली असती का? आज आमची ताकद नाही आहे की 6,000 रुपये 3 महिन्याचे आम्ही भरू शकत नाही. काहून आमची मुलं तिथेच राहिली पाहिजे, मोठ्यांचीच मुलं मोठी झाली पाहिजे का? अरे मराठी शाळा जर एखादी चांगली जर बनवली आपण नगरपालिकेतून एका धर्तीवर जर शाळा जर दिली तर त्या शाळेमधूनही मुलं तयार होतील, गरिबांना न्याय मिळेल, त्या मुलांना सुद्धा न्याय मिळेल. हा कधी विचार केला का? अरे फक्त बांधकाम करून भ्रष्टाचार केले. अरे तुम्हाला साधा उदाहरण सांगतो. आमचा जे ढेर मोल्याचा प्रवेशद्वार आहे, ज्या द्वारातून आम्ही रोज जाणं येणं करतो, त्या गेटची मागणी मी केली आणि त्या गेट मधून त्या गेटचा एस्टिमेट 25 लाख रुपयाचा बनवला. अरे 25 लाख रुपयामध्ये 4 रूमा बनतात, 2 कलम आणि आडवा कलमचा गेट बनवला तुम्ही. अरे कसे एस्टिमेट बनवावे? अरे या सांगा, या गेट मधून एवढा जर भ्रष्टाचार होत असेल तर मोठमोठ्या इमारती झाल्या, किती भ्रष्टाचार झाला असेल याचा विचार करा. आणि ते सांगतात की माझी जर सरकार आली नाही, माझा नगरसेवक निवडून आला नाही, तुम्ही विकास करणार नाही. अरे कोणता विकास करणार नाही? तुझी जर क्षमता जर संपली असेल तर आम्ही तुम्हाला सुद्धा घरी बसवल्याशिवाय राहणार नाही. अरे 45 वर्ष झाली मी जन्मलो तेव्हापासून मतदान करत आहे, तेव्हापासून पाहत आहो मी. आमदार निवडून आले, खासदार निवडून आले, कोणाचे निवडून आले? भारतीय जनता पार्टीचे निवडून आले. अरे भारतीय जनता पार्टीचे जर खासदार आमदार निवडून आले तर का काम काँग्रेसवाले करणार आहे? कोण करणार काम? तुम्हाला करावं लागेल. आज पैशाचा व्हॅल्यू वाढलेला आहे. पहिले 5 लाखामध्ये लंबा भारी रोड बनत होता, आज तुम्ही त्याला 5 कोटी करून टाकले. सर्व भ्रष्टाचार करून राहिलेला आहे. मी तुम्हाला सांगतो, हा भ्रष्टाचार थांबवल्याशिवाय राहणार नाही. माझा जन्म क्रांतीदिनी झालेला आहे आणि तो मी कधी थांबवणार नाही. हे 5 वर्ष क्रांतिकारी राहणार. तो नागपंचमीचा दिवस होता जो मी जन्माला आलो होतो
मी कोणाच्या बापाला घाबरत नाही आणि जे मी तुम्हाला सांगतो ते केल्याशिवाय पूर्ण राहणार नाही. नगरसेवक निवडून देत असताना तुम्ही विचार करा की आपल्या घरापर्यंत, आपल्या मनापर्यंत, आपल्या हक्काचा माणूस निवडा, आपल्या हक्काचा नगराध्यक्ष निवडा. मी तुम्हाला असं म्हणत नाही मला निवडून द्या, माझ्यापेक्षा बेस्ट जर कोणी असेल तुमच्यापर्यंत पोहोचणारा असेल त्याला निवडून द्या, परंतु हक्काचा माणूस निवडून द्या. हे लोकसभा विधानसभेमध्ये पक्ष पाहतात, अरे स्थानिक स्वराज्य संस्था आहे, हे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस थांबणारा नाही आहे. इंदिराजींच्या काळापासून तर राजीवजीच्या काळापासून जे जे प्रगतशील करण्याचा प्रयत्न केला ते काँग्रेसने केला आहे आणि भारतीय जनता पार्टीमध्ये किती भ्रष्टाचार झाला हे मी जवळून पाहिलेला आहे. मला कधी जवळ केलं नाही, कारण आदरणीय हंसराज अहिर आणि शोभाताई यांचा माणूस होतो मी, म्हणून मला कधी बसवलं भेटलं नाही. अरे आज मी काँग्रेसमध्ये प्रवेश केला, तुम्ही बघितला असं मी विजूभाऊच्या बाजूला बसला, मला कधी सुधीर भाऊच्या बाजूला या चोट्याने बसू दिलं नाही, कारण माझी क्षमता होती, त्यांना माहित होतं, कारण की हा आमच्या जवळ जर आला तर बाकीचे उपाशी मेल्याशिवाय राहणार नाही. मला सांगायचं भरपूर काही आहे, पण तुम्ही सांगेल आता सांगणार नाही. मी 5 वर्ष काम करून दाखवणार. माझी विनंती आहे तुम्हाला, आमचे 5 आमचे 20 नगरसेवक आणि नगराध्यक्ष तुम्ही निवडून द्याल एवढीच विनंती करतो. मी बोलणार नाही, काम करून दाखवणार, 100% काम करून दाखवणार. मी आज सर्व मंचाच्या समोर सांगत आहे, एवढंच बोलतो आणि या मूलवासीय जनतेला विनंती करतो, एकदा पोट तिडकीने विनंती करतो, मला फक्त 5 वर्ष संधी द्या. मी संधीचं सोनं केल्याशिवाय राहणार नाही. सर्वांना सुखा दुःखात, मनात, घरापर्यंत अर्ध्या रात्री कोणी फोन करेल तर त्याचा मी काम करण्याचा प्रयत्न करीन. थांबणार नाही. अरे हा विकास थांबणार नाही, कुठेच थांबणार नाही. ना लाडकी बहीण बंद होईल, ना काही बंद होईल. मी तुम्हाला सांगतो, हे लाडकी बहीणचं ते सांगते, अरे काय लाडकी बहीण कशी बंद होणार? महाराष्ट्राची सरकार का त्या गिरनार चौकातून चालवत आहे का? एवढंच बोलतो आणि इथेच थांबतो. धन्यवाद.